एक लक्षात ठेवा मित्रांनो, सरळ सेवा असू दे, नाहीतर क्लास 1 पोस्ट साठी असू दे, नाहीतर कंबाईनची असू दे, काय वाटतील ते असू दे, एक लक्षात ठेवा, ग्रामर म्हणजे ग्रामर. तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही त्यांची लेवल वेगळी आहे, ह्यांची लेवल वेगळी आहे आणि ह्यांची लेवल वेगळी आहे. मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो, लेवल वगैरे हा प्रकार ग्रामर मध्ये काही नसतोच. सरळ सेवेला सुद्धा बसणारे त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम महत्वाचाच आहे. म्हणजे कोणतीही परीक्षा असू दे, नियम हा नियम आहे. कळतंय? बर, आता पुढचं बघा. मी परत अशी काही वाक्य दाखवतो. नियम आपल्याला हेच परत समजून घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. समजा हेच वाक्य स्पॉट द एररला दिलं असं करून आणि नो एरर. परत स्पॉट द एररचं वाक्य एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आत्ताच आपण राज्यसभेचा प्रश्न बघितला कशा प्रकारे आलं. त्यामुळे कुठल्याही स्टाईलने प्रश्न येऊ दे, त्यांनी काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता ही वाक्य परत आता सांगितल्याप्रमाणे स्पॉट द एररला पण येऊ शकतात आणि त्या स्पॉट द एररला ज्या वेळेला येतील त्यावेळेला ते इकडे असंच केलं जाईल काहीतरी, किंवा आता सांगितल्याप्रमाणे एमपीएससीच्या परीक्षेमध्ये लागोपाठ 3-4 वाक्य देऊन तशी पण येतील, काही पण येतील. त्याच्याबद्दल काही आपल्याला म्हणायचं नाहीये. नियम काय आहे आणि तो समजतो का लक्षात ठेवा. याच्यामध्ये विशेषतः मी मुद्दामून तुम्हाला इथे खाली एक वाक्य दाखवलेलं आहे. हे एक वाक्य खास करून लक्षात ठेवा आणि हे एक वाक्य, कळलं का हे सांगतोय फक्त. आणि हे पण, ही 3 वाक्य आहेत. ही 3 वाक्य खास करून का लक्षात ठेवायची. मागच्या वर्षीच्या सीएपीएफ मध्ये म्हणजे 2019-20 सीएपीएफ असिस्टंट कमांडंट साठी ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये हे वाक्य येऊन गेलं 2019च्या. हे जे वाक्य होतं ते सीबीएस मध्ये येऊन गेलंय 2018 मध्ये. आणि हे जे वाक्य आहे ते 2011 पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये एका स्पर्धा परीक्षेच्या आपल्याच एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फार पूर्वी येऊन गेलेलं वाक्य आहे. रेड मार्टिन मधलं वाक्य आहे. कळतंय? बरं, आता इथे काय ते बघू. आणि आता नियम काय समजून घेतले आपण ते बघा. हेच नियम आहेत. आणि आता जे सांगितलं जसं आपण आता
एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, हे जे वाक्य मगाशी बघितलं त्याच प्रकारे आता इथे पण हेच नियम अप्लाय करायचे. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशची परीक्षा असते त्यावेळेला लिहायचं काहीच नसतं, हे तुम्हाला माहिती आहे. फक्त सीएटीएफ ची परीक्षा ही याला अपवाद आहे, कारण का याच्यामध्ये 200 मार्काचं इंग्लिश ही रिटर्न एक्झाम असते. त्यात 80 मार्काचे निबंध असतात, 20 मार्काचे 4 निबंध या प्रकारे. त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग असतं, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन पॅसेज असतो, त्याचे पण प्रश्न परत लिहायचे असतात, ओळखायचे नसतात. आणि त्याच्यानंतर परत त्यांना 25 मार्काचं ग्रामर पण असतं आणि प्रेसी रायटिंग पण असतं. अशा 200 मार्काचा तिकडे पेपर असतो. तर त्या परीक्षेत ही एकमेव परीक्षा अशी आहे की ज्याच्यामध्ये लिहावं लागतं उत्तर. तर तिथे जसं महत्वाचं आहे तसं आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, कारण का शेवटी काय वाक्य जर समजलंच नाही तर लिहिता येणार नाही, हेही लक्षात ठेवा. बर, आता मी काय सांगतोय ते त्याकडे नीट लक्ष द्या. परत पार्टिसिपल फ्रेजचा करता हा पुढील वाक्यामध्ये असतो, हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. आता बघा, क्लाइम्बिंग अप द ट्री अ स्नेक बिट हिम, याचा अर्थ काय होतो माहितीये का? तुम्ही म्हणाल सर मग बघा याचा आधी आपण अर्थ बघूया, मग तुमची शंका आहे त्याला उत्तर देतो. झाडावरती चढून नाग किंवा साप त्याला चावला, समजतंय? झाडावरती चढून साप त्याला चावला. तुम्ही म्हणाल सर मग ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? स्नेक काय चढू शकत नाही का झाडावर? चढतो ना, मी कुठे म्हणतोय, पण परीक्षकांनी तुम्हाला दिलाय तो प्रश्न कशासाठी दिलाय हे समजून घ्या ना. थोडा मला हेच सांगायचंय, कॉमन सेन्स वापरला ना तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये हे वाक्य पण चुकीचं आहे. म्हणजे तो झाडावर चढला होता, खाली नागाने बघितलं, अच्छा तू चढलायस काय, थांब आता बघतोस तुला, म्हणून तो नाग चढला आणि वरती जाऊन त्याला डसला. म्हणजे त्याने मुद्दामून केलं, डूक धरलं, असला काही प्रकार असतो का? सांगायचं काय, ज्या सापाला कपडे घालायची अक्कल नाही तो झाडावरती चढणार आहे का त्याला चावण्यासाठी? मित्रांनो मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. दिसताना तुम्हाला वाक्य वाटेल की नाही हे वाक्य तर बरोबर दिसतंय, अ स्नेक क्लाइम्बिंग अप द ट्री, म्हणजे स्नेक तर झाडावरती चढू शकतो आणि झाडावर, पण याचा अर्थ काय होतो तो बघा ना. 2 वाक्य जर याची केली तर असं होतो की स्नेक म्हणजे ते साप जो आहे तो झाडावरती चढला आणि साप झाडावरती चढला आणि साप त्याला चावला. म्हणजे बरोबर आहे, पहिली क्रिया झाली, साप झाडावर चढला. आणि पण साप झाडावर चढला कारण चावण्यासाठीच. सांगायचं काय ते नीट लक्षात घ्या, कळलं का? अर्थात तिकडे असा प्रश्न आला होता, मुद्दामून तोही प्रश्न लक्षात ठेवा, कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये एका मागच्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती वाक्य पण येऊन गेलेलं आहे. तिथे काय दिलं होतं की व्हाईल वापरून हे वाक्य करेक्ट करा असं दिलं होतं. सीएपीएफच्या परीक्षेमध्ये सांगतोय काय, व्हाईल वापरून हे वाक्य करेक्ट करा असं तिकडे दिलं होतं. म्हणजे तिथे ते वाक्य कसं होणार आहे, व्हाईल ही वॉज क्लाइम्बिंग अप द ट्री, कॉमा व्हाईल. बघा मी काय म्हटलं, व्हाईल ही वॉज क्लाइम्बिंग अप द ट्री, म्हणजे जेव्हा तो झाडावरती चढत होता, अ स्नेक बिट हिम, त्याला साप चावला. त्यामुळे इथे जाऊ दे हे सीएपीएफचं म्हणून, पण स्पर्धा परीक्षेमध्ये पण ह्याच्या अगोदर एक वाक्य येऊन गेलेलं आहे. मला आता ते एक्झॅक्ट वाक्य आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असं वाक्य दिलं होतं की सीशोअर मधनं चालत असताना आम्हाला लाटांचा आवाज ऐकू येत होता, असं आहे काहीतरी वाक्य, असं काहीतरी आहे. आणि त्याची 4 वाक्य दिली होती, म्हणजे असं, ऍज वी वर वॉकिंग ऑन द सीशोअर वी हर्ड सर्फिंग. सर्फिंग म्हणजे ते लाटा येणं जे असतं ना, लाटा येणं आणि लाटा करून जो आवाज येत असतो त्याला सर्फिंग असं म्हणतात. आणि आपल्याला फक्त एकच सर्फिंग माहिती, नेटवरती आपण जे करतो ते, तर तो अर्थ नाही. सर्फिंगचा अर्थ आहे सारखा येणं जाणं, आणि आपण नेटवरती तेच करत असतो, सर्फ करत असतो म्हणजे असं वाक्य होतं. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हे पण वाक्य जे तिकडे आलं होतं ते पण कशासाठी आलं होतं की व्हाईल वापरून हे वाक्य पुन्हा लिहा, राईट द सेंटेन्स युजिंग व्हाईल. मग तिथे पण असंच होतं काय, वी हर्ड अ सर्फिंग व्हाईल वी वर वॉकिंग ऑन द सी शोअर, अशा प्रकारे मग त्याचं ते उत्तर होतं. पण त्याच्यामध्ये अजून 3 जे पर्याय होते ते पण खूप मजेदार होते, अर्थ समजला तरच. तर अशा प्रकारे हे आहे. बर, तर हे झालं त्या परीक्षेमधलं. आता परत आपण पुन्हा इकडे वळू म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा,
हे तर तुम्हाला समजलं आता की हे वाक्य चूक आहे. म्हणजे स्पॉट एरर मध्ये एरर कुठे येणार आहे तर इथे येणार आहे. कळलं का? इथे नाही, हे लक्षात ठेवा. कारण का नियम काय आहे, जर हा करता आणि हा करता भिन्न असेल तर पार्टिसिपल फ्रेजच्या पूर्वी करता असला पाहिजे, म्हणजे इथे करता असला पाहिजे. कळलं? म्हणजे ही क्लाइम्बिंग ऑफ द ट्री असं झालं पाहिजे. ते कळतंय? तर ते वाक्य बरोबर होणार आहे. कारण का इथला करता वेगळा, ठीक आहे ना. स्नेक त्याला चावला, इथला करता बरोबरच आहे. कारण का त्यामुळे वाक्याचा अर्थ तर बरोबर होतोय. पण स्नेक काही झाडावरती चढत नाहीये, तर तो चढतोय. त्यामुळे इकडे ही क्लाइम्बिंग ऑफ द ट्री अ स्नेक बीट हिम असं ते वाक्य होईल. दुसरं वाक्य बघा. दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र आणि अतिशय महत्वाचं वाक्य आहे, खास करून एमपीएससीच्या मुलांनी आपल्या स्वतःच्या स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे एमपीएससी साठी खास करून लक्षात ठेवा. ज्या वेळेला बिईंग वाक्य असेल बिईंगचं, त्यावेळेला मात्र हा नियम खास करून यासाठी लक्षात ठेवा की याचा अर्थ म्हणजे बिईंग असलेलं वाक्य खास करून लक्षात ठेवा. कारण का बिईंगचा कर्ता इथे आहे का, हे जर आपल्याला समजलं नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणजे आता जर समजा तुम्ही याचा मराठीमध्ये अर्थ केला तर अर्थ काय होतो बघा. पावसाळी दिवस असल्यामुळे त्यांनी बाहेर न जायचं ठरवलं. आता तुम्ही म्हणाल सर वाक्याचा अर्थ तर बरोबर आहे. बघा काय म्हटलं, आता अर्थ पण लिहितो बघा इकडे. पावसाचा दिवस असल्याने किंवा असल्यामुळे त्यांनी बाहेर न जायचे किंवा न जाण्याचे ठरवले. मित्रांनो वाक्य का फसवं ना हे नीट लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ तर तुम्ही केलेला एकदम बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाहीये. मग तरी सुद्धा हे वाक्य का चूक आहे ना ते आता समजून घ्या. मी आता तुम्हाला सांगितलं की या प्रत्येक पार्टिसिपल फ्रेजचा एकतर करता आहे ना तो इथे दिसला पाहिजे. बरोबर आहे ना. जसं इकडे बिंग हे काय आहे, क्रियापद आहे आणि या क्रियापदाचा कर्ता इथे असला पाहिजे. मग आता या क्रियापदाचा जर कर्ता इथे असेल तर ह्याचा अर्थ काय होईल बघा. ते पावसाळी दिवस होता बघा. ते म्हणजे अनेक जण आहेत, कारण का त्यांनीच बाहेर न जायचं ठरवलेलं आहे, म्हणजे ते पावसाळी दिवस आहेत. मग ह्याचं तुम्हाला सिंपल सेंटेन्स करता आलं पाहिजे. म्हणजे पावसाचा दिवस असल्यामुळे त्यांनी बाहेर न जायचे ठरवले. ह्याचा अर्थ काय आहे तर तो दिवस पावसाचा होता किंवा तो पावसाचा दिवस होता. अजून ग्रॅमॅटिकली एकदम ह्याच्याप्रमाणेच करायचं असेल तर तो पावसाचा दिवस किंवा पावसाळी दिवस होता किंवा खूप पावसाचा दिवस होता. बरोबर आहे. एक वाक्य आहे आणि मग दुसरं हे वाक्य आहे, त्यांनी बाहेर न जायचे ठरवले. आता इथे बरोबर आहे. मग आता तो पावसाचा दिवस होता याच्यामधलं जर तो आहे ते इथे कुठे दिसतंय, कारण का या क्रियापदाचा म्हणजे या पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता हा नाहीच मुळात. मग इथे वाक्य कसं पाहिजे तर ते असं पाहिजे, इट बिईंग अ रेनी डे. कळतंय बघा, असं वाक्य येणार ते, इट बिईंग अ रेनी डे. कारण का तो पावसाचा दिवस होता, त्या तोला काहीतरी पाहिजे ना इकडे. तुम्ही म्हणाला आम्ही दॅड घेऊ, अरे दॅड घ्या, काहीतरी घ्या. तुम्हाला फक्त एवढं समजलं पाहिजे की या दोन्हीचा करता भिन्न असला पाहिजे आणि जर भिन्न करता असेल तर तो इथे आला पाहिजे. आणि बिईंगची वाक्य तर सगळ्यात जास्त फसवी असतात. म्हणजे पर्टिक्युलरली सीडीएसच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त येतं ना ते इटचं वाक्य असतं. म्हणून मित्रांनो हे खास करून लक्षात ठेवा की इटचं वाक्य असेल तर ते कसं असतं. कळतंय. आता पुढचं बघा, हे झालं वाक्य. आता या सगळ्या वाक्यामध्ये मी त्याच चुका करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे आता समजणं खूप सोपं आहे. बघा, दुकान बंद केलं गेलं. बरोबर आहे. दुकान बंद केलं गेलं आणि इकडे काय केलंय बघा, हॅव्हिंग बॉट ऑल मटेरियल्स. म्हणजेच काय, सगळं मटेरियल खरेदी झाल्यानंतर दुकान बंद केलं गेलं. अरे पण खरेदी करणारा कोण आहे. जर तुम्ही या पार्टिसिपल फ्रेज मधल्या क्रियापदाचा जर करता हा घेतला तर वाक्याचा अर्थच चुकतोय. कारण की ह्याचा अर्थ काय होतो बघा, दुकानाने सर्व मटेरियल खरेदी केलं. दुकानाने, या माणसाने नाही, आपण नाही, तुम्ही मी नाही, दुकानाने. कारण का बॉट या क्रियापदाचा करता हा दिसतो इकडे. पहिलं पार्टिसिपल फ्रेजचा करता पुढील वाक्यात असतो. मग ही पार्टिसिपल फ्रेज आहे आणि याचा करता इथे दिसतोय. म्हणजे अर्थ बघा काय झाला, दुकानाने सर्व सामान खरेदी केलं आणि दुकान बंद केलं गेलं.
म्हणजे दुकान खरेदी करणार आहे का नाही. मग हे वाक्य जर बरोबर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, हॅव्हिंग बॉट ऑल मटेरियल वी फाउंड द शॉप वॉज क्लोज. कळलं का, असंच करावं लागेल आणि असं केलं तरच वाक्य बरोबर येईल. नाही तर वी हॅव्हिंग बॉट ऑल मटेरियल असं तरी करा, म्हणजे हेच इकडे घ्या. अशा दोन प्रकारे केलं तरच वाक्य बरोबर येणार आहे, नाहीतर ते वाक्य चूकच आहे. इकडे पण तसंच आहे बघा, स्पेंडिंग द मनी म्हणजे पैसे खर्च करून पैसे सगळे संपले, बरोबर आहे का, पैसे खर्च करून पैसे संपणार. सर याच्यात चुकीचं काय आहे बघा ना, पैशांनी काही खर्च केलाय का, खर्च करणारे तुम्ही मी आहे. म्हणजे स्पेंडिंग द मनी ही फिनिश्ड, ही फिनिश द मनी असं झालं पाहिजे. मित्रांनो परत मी तुम्हाला हे लिहून दाखवतोय, परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं काहीच नाही, फक्त ओळखायचंय. आणि ते ओळखण्यासाठी फक्त एवढा नियम लक्षात ठेवायचा, पार्टिसिपल फ्रेजचा करता हा पुढच्या वाक्यामध्ये असतो. नसेल तर या वाक्याला वेगळा स्वतःचा करता द्यावा लागतो, किंवा या पार्टिसिपल फ्रेजला इथे सांगितल्याप्रमाणे स्वतःचा करता द्यावा लागतो. बघा जो इथे दिला, त्या इथे सांगितलं हे असं पाहिजे, कळतंय. किंवा मग तिथला करता तरी वेगळा द्यायचा, की जो करता इथला पण असेल, समजतंय. इकडे पण तसंच केलंय, ह्याचा वेगळा करताय आणि ह्याचा वेगळा करताय. मग एक तर ही स्पेंडिंग द मनी असं तरी करा, नाहीतर स्पेंडिंग द मनी वी फिनिश द मनी असं तरी करा. काहीतरी करायचं, दोन पैकी एक काहीतरी करता आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. परत तुम्हाला काहीच करायचं नाहीये, पेपरमध्ये पर्याय दिलेले आहेत तेवढे फक्त ओळखायचे आहेत. पुढचं हे फेअर अँड मार्केट मधलं वाक्य खूप चांगलं वाक्य आहे, मला हे नेहमी आवडतं. मी प्रत्येक बॅच मध्ये मुद्दामून हे पण वाक्य देत असतो. याचं कारणच असं आहे की जसं हे आता तुम्हाला समजलं ना तसंच हेही समजेल. बघा, वेटिंग ऍट द गेट अ स्कॉर्पियन स्टंग हिम, म्हणजे याचा अर्थ काय झाला, गेटवरती वाट पाहून विंचवानी त्याला डंख केला. स्टिंग स्टंग स्टंग, स्टिंग स्टंग स्टंग असं क्रियापद आहे, त्याचा अर्थ डंख करणे, दंश करणे असं आहे. मग आता इथे पण बघा, वाट पाहण्याची क्रिया करणारा स्कॉर्पियन आहे, विंचू आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहितीये का, विंचवानी गेटवर वाट बघितली आणि विंचू त्याला चावला. म्हणजे परत विंचू कितीतरी वेळ गेटवरती उभा आहे, कल्पना करा फक्त, विंचू कितीतरी वेळ गेटवरती उभा आहे आणि अजून कसा तो येत नाही, अजून कसा येत नाही, आणि अखेर त्याला विंचवाला दिसलं की तो आला आणि विंचवानी डंख मारला. आता विंचू जर असा वाट बघत बसला असला, म्हणजे विंचवानी जर अशी वाट बघितली असती तर पहिल्या लोकांनी विंचवाला मारलं असतं. म्हणजे मला सांगायचं काय, डोकं फक्त वापरा, इतकं सोपं आहे ना इंग्लिश आणि इतकं मजेदार आणि इंटरेस्टिंग आहे ना. फक्त नीट अभ्यास करा, एवढा जर अभ्यास केला ना, आई शपथ सांगतो तुम्हाला, इंग्लिश मध्ये मार्क मिळवणं ना की झाडकी पत्ती आहे. इंग्लिशला घाबरू नका, मी पहिल्यापासून तुम्हाला हेच सांगतोय, इंग्लिशला घाबरू नका. आपण इंग्लिशचा अभ्यास करण्यासाठी वेळ देत नाही ना, ह्याचं भय बाळगा, त्याची भीती ठेवा मनामध्ये. आणि मग ती जर भीती, इंग्लिशची जर तुमची भीती बाजूला काढायची असेल ना, तर फक्त अभ्यास करा, सगळं सोपं होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा एक सगळ्यात महत्वाचा रूल. आता याचा दुसरा जो अतिशय महत्वाचा रूल काय आहे तो पण बघूया. 2011च्या पूर्वी त्याच्यावरती अनेकदा इतके प्रश्न यायचे, सध्या मात्र हे बंद आहे. म्हणजे 2011 पासून 19 पर्यंत त्याच्यावरती एकही प्रश्न आला नाही. का आला नाही मला माहिती नाही, पण तो अतिशय महत्वाचा रूल आहे. तो आता काय आहे तो बघूया.
मित्रांनो आधी हे दोन प्रकार काय आहेत ते आपण बघूया आणि याच्यामध्ये कोणतं वाक्य चूक आहे आणि कोणतं वाक्य ते बघूया. आता याचे दोन महत्वाचे नियम काय बघा. पार्टिसिपल फ्रेजचे सगळ्यात दोन महत्वाचे नियम. पार्टिसिपल फ्रेज मध्ये कधी काय वापरायचं असतं याचे दोन महत्वाचे नियम. ऍक्च्युली पुस्तकामध्ये मी याचे 5 नियम दिलेले आहेत, पण मुद्दामून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय. एवढ्या ह्याच्यावरती फक्त तुम्हाला हे आपोआप सगळं समजणार आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा याच्यामध्ये काय करायचं असतं ते बघा. कोणतीही पार्टिसिपल फ्रेज आपण मगाशी बघितलं बघा की पार्टिसिपल फ्रेज मध्ये दोन क्रिया असतात. जी पहिली झालेली क्रिया असते ती त्याची पार्टिसिपल फ्रेज बनवली जाते आणि मग नंतरची जी दुसरी क्रिया आहे ते मात्र पूर्ण वाक्य जसं जसं लिहिलं जात असतं. हे आपण मगाशी बघितलं, बरोबर आहे. बर मग आता पहिली क्रिया आणि दुसरी क्रिया जसं इथे दिसते बघा, ही जम्प ओव्हर द वॉल आणि ही दुसरी क्रिया ही रॅन अवे, म्हणजे भिंतीवरनं उडी मारली आणि तो पळून गेला, बरोबर आहे. तर ह्या ज्या दोन क्रिया आहेत या दोन क्रिया काय आहेत त्यांनी समजल्या पाहिजेत आणि त्या क्रिया समजल्यानंतर मग तुम्हाला समजलं पाहिजे की आता नियम काय वापरायचा. तर तो नियम काय वापरायचा आता आपण बघूया. तर तो नियम असा आहे मित्रांनो की भूतकाळातल्या किंवा कोणत्याही दोन क्रिया लागोपाठच्या ज्या वेळेला असतात, दोन क्रिया लागोपाठ किंवा एकामागे एक झालेल्या ज्या वेळेला क्रिया असतात त्यावेळेला काय केलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांचा करता एक आहे का बघायचं. कळतं मगाशी जे आपण बघितलं तसंच. तर दोन क्रिया लागोपाठ असल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आधी बघायचंय तेच आपण बघितलं. ही पार्टिसिपल फ्रेज आहे सगळीकडे इथे दिलेली, कळलं का. तर दोन क्रिया अगोदर लागोपाठच्या आहेत का हे एकदा समजलं की बघायचं काय तर दोघांचाही करता एक आहे का, म्हणजे या वाक्यामधला जो करता आहे तोच इथे असला पाहिजे आणि ते इथे तुम्हाला दिसतंय. त्यामुळे अशा प्रकारे प्रश्न आला तर तो ओळखणं खूप सोपं आहे. तर याचा नियम काय तो बघा. लागोपाठच्या दोन क्रिया ज्या वेळेला होत असतात किंवा झालेल्या असतात किंवा दोन क्रिया असतात त्यावेळेला जर दोन क्रिया एकाच वेळी होत असतील, दोन क्रिया एकाच वेळी होत असल्यास किंवा एकामागे एक लगेच क्रिया जर होत असल्यास तिथे त्यावेळेला काय करायचं असतं तर पहिलं जे क्रियापद असतं, पहिलं क्रियापद म्हणजेच कुठलं, जी क्रिया पहिली झाली आहे त्याचं क्रियापद. तर ते जे पहिलं क्रियापद असतं त्याला आयएनजी लावायचं असतं. कळतंय. महत्वाचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं हेच काय तर दोन्ही कर्ते एक असले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. कळलं का. जर कर्ते एक नसले तरी नियम हाच राहणार आहे. फक्त काय होणार आहे पार्टिसिपल फ्रेजच्या अगोदर पुन्हा एक कर्ता स्वतंत्र घ्यावा लागणार आहे. कळतंय. तर इथे दोन्ही कर्ते एक असल्यास हे नियम. एकाच वेळी जर दोन्ही क्रिया होत असेल किंवा एकामागे एक लगेच जर दोन्ही क्रिया होत असेल तर त्यावेळेला पहिली जी क्रिया असते त्या पहिल्या क्रियेमध्ये पहिली जी क्रिया असते त्या पहिल्या क्रियेमधलं जे क्रियापद असतं त्याला आयएनजी लावायचं. कळतंय. आणि दुसरा नियम काय महत्वाचा बघा. जर दोन क्रियांमध्ये अंतर असल्यास, अंतर म्हणजे कुठलं काळाचं अंतर, म्हणजे काही कालावधी जर दोन क्रियांमध्ये होऊन गेलेला असेल तर काय करायचं इकडे पहिली जी क्रियापद असतं म्हणजे पहिलं जे क्रियापद असतं त्या पहिल्या क्रियापदाला हॅव्हिंग करून मग त्या क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं असतं. कळलं. पहिल्यांदा हॅव्हिंग लिहायचं आणि मग तिसरं रूप वापरायचं असतं. मित्रांनो हा नियम खास करून का लक्षात ठेवायचा आणि का समजला पाहिजे. तुमच्यामधले अनेक जण रेन अँड मार्टिन वापरतायत. त्या रेन आणि मार्टिन मध्ये सुद्धा हा नियम दिलेला आहे आणि त्या रेन अँड मार्टिनची जी आन्सर की आहे ना त्याच्यामध्ये हे दोन्ही नियम चालतात असं दिलेलं आहे. परंतु स्पर्धा परीक्षेसाठी हा नियम स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. बाकी रिटर्न इंग्लिश मध्ये आणि स्पोकन इंग्लिश मध्ये या नियमांची अल्टापालट झाली ना तरी सुद्धा काही फरक पडत नाही. पण पर्टिक्युलरली ज्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा पेपर असतो त्यावेळी मात्र हा रूल स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो, एवढं नीट लक्षात ठेवा. बर आता ही दोन दिलेली आहेत, परीक्षेमध्येच येऊन गेलेली वाक्य दिलेली आहेत. ती वाक्य ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला हे समजलं पाहिजे की ही जी क्रिया आहे, दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, ही क्रिया इथे बसते का इथे बसते एवढं फक्त समजलं पाहिजे. तर आता इथे बघा
ही जम्प ओव्हर द वॉल आणि ही रॅन अवे. म्हणजे दोन्ही क्रिया एकाच वेळेला झालेल्या आहेत. कारण का भिंतीवरून उडी मारण्याची क्रिया म्हणजेच पळण्याची क्रिया, म्हणजे त्या दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या क्रिया आहेत. किंबहुना पळण्यासाठीच त्यांनी भिंतीवरून उडी मारली होती असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. मग एवढं एकदा समजलं की तुम्हाला समजेल की पहिली जी क्रिया आहे त्याला आयएनजी लावायचं. आता ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये हे पर्याय दिले इथपर्यंत ठीक आहे, पण परीक्षेमध्ये विचारलं काय याच्यावर प्रश्न ना तो नीट लक्ष ठेवा आणि तो कसा तुम्हाला प्रश्न गुंगारा देणार आहे ना तो नीट लक्षात ठेवा. 2 सिंपल सेंटेन्स दिले आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामधनं एक सिंपल सेंटेन्स असलेलं वाक्य बनवा. बघा 2 सिंपल सेंटेन्स एक सिंपल सेंटेन्स असलेलं वाक्य बनवा. मगाशी मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा 2 सिंपल सेंटेन्स दिसतील आणि जर त्याचं पुन्हा सिंपल सेंटेन्स करायला लागत असेल, हा पहिला नियम, किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं सिंपल सेंटेन्स करायला सांगितलं असलं तरी सुद्धा परत तेच एक कंपाऊंड सेंटेन्स दिलेलं तुम्हाला दिसेल आणि त्याचं एक सिंपल सेंटेन्स करायचंय. कुठलंही असू दे, सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही सेंटेन्सचं सिंपल सेंटेन्स करत असताना पहिल्या 3 क्रिया म्हणजे पहिले 3 नेहमी वापरायला लागतं. काय? पहिल्यांदा इन्फिनिटिव्ह, नंतर दुसऱ्यांदा जिरंड आणि मग तिसरं पार्टिसिपल. त्याच्यामधल्या पार्टिसिपल फ्रेजला खूप मोठा म्हणजे पार्टिसिपल फ्रेजचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तेच इथे आहे बघा. आणि त्यावेळेला हे रूल वापरायला लागतात. म्हणून बघा याचं ज्यावेळेस सिंपल सेंटेन्स करायचंय मित्रांनो, मजा बघा, हे पण सिंपल सेंटेन्स आहे, हे पण सिंपल सेंटेन्स आहे, हे पण सिंपल सेंटेन्स आहे आणि हे पण सिंपल सेंटेन्स आहे. पण रूल काय तर 2 सिंपल सेंटेन्स जर सिंपल सेंटेन्स करायचं असेल तर तिकडे प्रेपोजिशन वापरायचं नाही. वापरायचं पण कधी माहितीये का, जर पार्टिसिपल फ्रेज मधनं जर त्याचं जर एक सिंपल सेंटेन्स होत नसेल ना तरच, अन्यथा नाही. त्यामुळे कोणतीही 2 सिंपल सेंटेन्स दिसली किंवा कॉम्प्लेक्स दिसली किंवा कंपाऊंड सेंटेन्स दिसली तर सगळ्यात पहिल्यांदा इन्फिनिटिव्ह आणि त्याच्यानंतर पार्टिसिपल फ्रेज या दोघांचा उपयोग करून बघायचा. आणि ते एकदा समजलं परत तुम्हाला काही करायचंच नाही, बघायचंय. इकडे प्रेपोजिशन वापरलंय म्हणून हे वाक्य चूक, इकडे पार्टिसिपल फ्रेज वापरलेली आहे, इकडे प्रेपोजिशन वापरलंय म्हणून हे वाक्य चूक, आणि इकडे पुन्हा पार्टिसिपल फ्रेज वापरलेली आहे. मग मित्रांनो आता ह्याच्यामधली दोन्ही वाक्य रेन अँड मार्टिनच्या आन्सर की जी आहे ना, म्हणजे रेन मार्टिनची उदाहरणं सोडवून दिलेली जी आन्सर की त्याच्याप्रमाणे ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पण स्पर्धा परीक्षेला हे वाक्य चूक आहे. कारण का दोन्ही क्रिया एकाच वेळी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे चूक आहे, फक्त हे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा. तेच इकडे पण दिलंय बघा. ही सॉ द टायगर ही हिड बिहाइंड बुशेस, म्हणजे त्यांनी वाघाला बघितलं आणि तो झुडपांच्या मागे लपला. बुश म्हणजे झुडूप, म्हणजे त्याने वाघाला पाहिलं आणि तो झुडपांच्या मागे लपला. आता वाघाला बघितल्यानंतर तो आता वाट बघणार आहे, अजून त्याने कुठे मला बघितलंय, बघूया ना आपण काय होतंय ते. मग वाघ काय थांबणार आहे? वाघाचा स्पीड जास्त का तुझा स्पीड जास्त? अर्थात वाघाचा. म्हणजे तू लपण्याच्या अगोदर आणि तू कुठे झाडावर चढण्याच्या अगोदरच वाघाचं आणि तुझं मिलन झालं असेल आणि तू वाघाच्या पोटात शांतपणे गेलेला असशील. सांगायचं मित्रांनो काय बघा, दिसताना आपल्याला वाटतं हे वाक्य बरोबर आहे, पण नाही. ही क्रिया क्विक होणार आहे. बघितलं वाघाला की माणूस लपणारच का थांबणार आहे? नाही नाही मी बघतो, काही नाही सांगणार तिकडे, कळलं का? म्हणून इकडे पण बघा सिंपल सेंटेन्स मध्ये तुम्हाला सगळी सिंपल सेंटेन्स आहे, पण मेन रूल काय कळतंय? त्याप्रमाणे तुम्हाला फक्त हे वाक्य बरोबर होतं. आता ही झाली परीक्षेमध्ये येऊन गेलेली 2 एक्झाम्पल्स. तिसऱ्याही म्हणजे ह्याच्यावरती पण एक्झाम्पल्स येऊन गेलेलं आहे परीक्षेमध्ये. ते काय आहे ते आता बघा.
मित्रांनो काही वाक्य दिलेली आहेत, या वाक्यांकडे आपण आता बघूया. परत वाक्य सगळी सोपी आहेत आणि मुद्दामून अशा प्रकारे न देता डायरेक्ट अशी दिलेली आहेत, कारण का फळ्यावरती मावणार नाही. आणि आपल्याला आता रूल समजलेला आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारचं वाक्य केलं तर ते वाक्य बरोबर असेल तेवढंच फक्त समजून घ्यायचंय आणि तेवढं आपण बघूया. हे वाक्य परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. कमांडरनी ट्रूपला, ट्रूप म्हणजे सैन्याच्या तुकडीला, आणि कमांडरनी त्याची जी तुकडी होती त्या कमांडरनी त्याच्या तुकडीला ऑर्डर दिली आणि तुकडी कूच करू लागली. कळलं, कूच करायला सुरुवात केली तुकडीनं. आता याच्यामध्ये मी मुद्दामून 4 पर्याय दिले नाहीत, जे 2 सगळ्यात कन्फ्युजिंग पर्याय आहेत ते दिलेले आहेत. आता ह्याच्यामधलं कुठलं वाक्य बरोबर वाटतंय ते आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, हॅव्हिंग ऑर्डर आणि नुसतंच ऑर्डर या क्रियापदात इकडे नुसतंच ऑर्डरिंग केलेलं आहे. आता मित्रांनो वाटतं काय माहितीये का आपल्याला, की ह्याच्यामधलं हे वाक्य बरोबर आहे हेच सगळ्यांना वाटतं. कारण का तर ह्याच्यामध्ये दोन्ही क्रिया या एका पाठोपाठ एक लगेच झालेल्या आहेत असं वाटतं बघा आपल्याला. कमांडर ऑर्डर ट्रूप म्हणजे कमांडरने ट्रूपला ऑर्डर दिली आणि ट्रूप चालायला लागलं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ते बघा, याच्यामध्ये फक्त हे उत्तर बरोबर येतं. आता ते काय येतं ते समजून घ्या. ज्या वेळेला एखादी सैन्याची तुकडी एखाद्या ठिकाणी असते त्यावेळेला ती तुकडी काय कायम गन्स वगैरे घेऊन किंवा काय अजून त्यांचं सगळं काय सॅक पाठीवर घेऊन कायम तयार नसते. कमांडरने ऑर्डर द्यायची खोटी की निघाले सगळे, तर असं नसतं. कमांडर ज्या ठिकाणी ती सैन्याची तुकडी घेऊन असेल त्या ठिकाणी त्यांचा कॅम्प असतो, खंदक वगैरे असतं, त्याच्यामध्ये ते बसलेले असतात, तयारी करत असतात. काही जण असतात ते आतमध्ये झोपलेले असतात, कारण का ते पण शिफ्ट लावलेली असते त्यांनी. 12 तास बाबा त्यांनी जागरण करायचं, 12 तास या लोकांनी जागरण करायचं, ज्या वेळेला ते लोक झोपलेले असतील त्यावेळी यांनी जागरण करायचं, हे ठरलेलं असतं. परत स्वयंपाकी वगैरे करणारे ते वेगळे असतात. त्यामुळे कुठलीही सैन्याची तुकडी ही ज्या वेळेला कमांडरने ऑर्डर दिली ती लगेच धावत सुटले, कूच करायला लागले, असा त्याचा अर्थ नसतो. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, या दोन्ही क्रियांमध्ये ना वेळ काहीतरी लागलेला आहे. म्हणजे आता समजा कमांडरला वरतून ऑर्डर मिळाली की बाबा आपल्याला बॉर्डरवरती जायचंय आणि त्या चौक्या उद्ध्वस्त करायच्या आहेत, तर कमांडर लगेच निघाला असं नसतं. तर कमांडर तयारी करतो, प्लॅन बनवतो, सैनिकांना सांगतो, हे सगळं नीट करतो आणि त्याच्यानंतर ते कूच करणार आहे. सांगायचं एवढंच आहे की इथे हॅव्हिंग चालणार, फक्त हॅव्हिंग चालणार, हे चालणार नाही. कारण का ह्याचा नाही तर अर्थ काय, परत दोन्हींचा अर्थ एकच आहे. पण इंग्लिशमध्ये आता आपण जो बघितलेला नियम आहे की 2 क्रिया एकाच वेळी होणं किंवा काही अंतराने होणार आहेत, किंवा काही अंतराने त्या 2 क्रिया होणं, हे जर 2 रूल तुम्हाला जर नीट समजले ना तर तुम्हाला समजेल की इथे फक्त हे बरोबर येणार आहे. मग आता तसंच इकडे आहे बघा, ही लाय ऑन द बेड म्हणजे तो बेडवरती पडून असतो, तो काही आयुष्यात मिळवू शकत नाही. म्हणजे इथे या दोन्ही क्रिया काही अंतराने होणार आहेत का एकाच वेळी होणार आहेत, तर या दोन्ही क्रिया एकाच वेळच्या आहेत. म्हणजे जोपर्यंत तो बेडवरती पडू नये तोपर्यंत तो काहीच मिळू शकत नाही, म्हणजे एकाच वेळी असणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला फक्त एवढंच करायला लागेल, करता बघायला लागेल आणि तो करता बघून फक्त असं करावं लागेल. परत तुम्हाला काहीच करायचं नाहीये. खाली असलेल्या पर्यायामध्ये असलेलं वाक्य असं आहे का एवढं फक्त समजून घ्यायचं, बाकीचं सगळं तसंच. कळतंय? आता इकडे बघा, आय सॉ द सनलाइट, आय ओपन द विंडोज. परत सनलाइट बघितला, थोड्या वेळ वाट बघितली, नाही आता परत पाऊस तर येणार नाही ना, परत काय ढग गेले तर, परत काय पडलाच नाही प्रकाश तर, मी काही विचार करत बसत नाही. सनलाइट बघितला, मी लगेच उघडला, म्हणजे परत इकडे काय पाहिजे, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी. सीइंग द सनलाइट, आय ओपन द विंडो. द बेबी हर्ड अ नॉइज, इट वोक अप. आता सांगितलं तुम्हाला मगाशीच हे वाक्य सांगितलं की पेपरमध्ये हे फक्त कशासाठी आलं होतं, तर क्रियापद हे काय व्हर्बल ऍडजेक्टिव्ह आहे का व्हर्बल नाउन आहे ह्याच्यासाठी आलं होतं. तेच फक्त मी वाक्य इकडे वेगळ्या प्रकारे घेतलं. परत लगेच होणारी क्रिया आहे, कारण का जसा आवाज ऐकला तसं बाळ लगेच उठून बसणार आहे. त्यामुळे इकडे हिअरिंग अ नॉइज आणि कॉमा देऊन पुढे द बेबी वोक अप असंच वाक्य झालं पाहिजे. आणि तसंच आहे, ही वॉच दॅट मूवी, ही डिसाइडेड टू बिकम अ बिझनेसमन. बघा, त्याने चित्रपट बघितला आणि त्याने बिझनेसमन बघायचा निर्णय घेतला. लगेच बघितलं लगेच घेतला. तर लगेच कोणी घेत नाही, म्हणजे हा इन्स्पिरेशन मिळू शकतं तुम्हाला.
त्यांनी मूवी बघितला, मूवी बघितल्यानंतर त्याला प्रेरणा मिळाली, प्रेरणा मिळाल्यानंतर आता त्याने ठरवलं मी बिझनेसमॅन बनणार आणि लगेच तो बिझनेसमॅन बनला. असं काही नाही. हा म्हणजे ह्याच्यानंतर त्यांनी विचार केला असेल त्याच्यावरती बराच काय, त्याचे प्रॉस अँड कॉन्स किंवा त्याच्या मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, त्याचे फायदे तोटे काय हे बघितलं असेल, पैसे कुठून आणायचे ह्याचा विचार केला असेल, बँकांकडे गेला असेल, सगळं केलं असेल. आता फेवरेबल कंडिशन वाटतात आणि मगच चालू करणार. म्हणून मित्रांनो तुम्हाला हेच समजलं पाहिजे की कधी काय वापरायचं आणि कधी नाही. त्यामुळे इकडे पण होणारे काय, हॅव्हिंग वॉच्ड दॅट मूवी असंच आलं पाहिजे. कारण का ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अंतर आहे. म्हणजे हेच वाक्य करताना होणारे काय, हॅव्हिंग वॉच्ड, हॅव्हिंग वॉच्ड दॅट मूवी आणि कॉमा करून बाकी पुढचं वाक्य ते तसंच असणार आहे. कळतंय? पुढे शी वॉज स्माइलिंग शी एंटर्ड द केबिन, म्हणजे ती हसत होती आणि तिनं केबिन मध्ये प्रवेश केला. म्हणजेच केबिन मध्ये शिरताना ती हसत होती. बघा काय होतं, हे वाक्य नेहमी असंच होणार. शी एंटर्ड द केबिन स्माइलिंग. कळलं? म्हणजे तिनं केबिन मध्ये हसत प्रवेश केला. किंवा इकडे येतं ते चालेल, स्माइलिंग शी एंटर्ड द केबिन, पण त्याच्यापेक्षा हे वेगळं व्यवस्थित वाटतं म्हणून फक्त हे दिलं, बाकी काही नाही. ही फिनिश हिज ग्रॅज्युएशन, त्याने त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याने जॉब शोधायला सुरुवात केली. मग आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे समजा आज मला कॉन्व्होकेशन झालं, मला डिग्री मिळाली. डिग्री मिळाल्यानंतर मी लगेच ती डिग्री घेतो. हो तुमच्याकडे नोकरी का, अहो तुमच्याकडे नोकरी आहे का, याच्याकडे आहे का, त्याच्याकडे आहे का, असं काय असतं का? म्हणजे इथे दोन क्रियांमध्ये अंतर आहे. म्हणजे इकडे काय आलं पाहिजे, ही हॅव्हिंग फिनिश्ड, परत इकडे कॉमा द्यायला पाहिजे. म्हणजे मी दुसऱ्या प्रकारे मुद्द्यावर वाक्य करतोय. हे नुसतं हॅव्हिंग फिनिश घेऊन मग नंतर ही बिगॅन सर्चिंग असं केलं तरी चालेल. मग इकडे मी मुद्दाहून असं दिलंय कारण का परीक्षक तुम्हाला कोणत्याही प्रकारे टाकू शकेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ही हॅव्हिंग फिनिश्ड हिज ग्रॅज्युएशन, ही हॅव्हिंग फिनिश हिज ग्रॅज्युएशन, परत कॉमा, ही इकडे ऑलरेडी घेतलेला आहे आणि इथे फक्त एवढंच येणार, बिगॅन सर्चिंग फॉर अ जॉब. तसंच पुढे बघा, वी वॉच्ड मूवी, म्हणजे आम्ही मूवी बघितला आणि आम्ही शॉपिंगला गेलो. मग आता ह्याच्यामध्ये मूवी बघितला आणि लगेच शॉपिंगला गेलो का, प्रवास बेस केला नाही. इकडे मूवी बघितला आणि लगेच तिकडे शॉपिंगला गेलो नाही. म्हणजे इकडे पण तसंच पाहिजे. काय, हॅव्हिंग वॉच्ड दॅट, हॅव्हिंग वॉच्ड मूवी, कॉमा आणि मग वी वेंट फॉर शॉपिंग. कळतंय? आणि मित्रांनो परीक्षेसाठी हा घटक खूप महत्वाचा आहे. याच्यावरती नीट अभ्यास करा. हे परीक्षेमध्ये नक्कीच येईल. कारण का अनेक जणांना हे समजत नाही आणि जिथे समजत नाही तिकडे पेपर सेटर अशा प्रश्नांकडे जास्त बघत असतो. कारण का त्याला शेवटी तुमचं कन्फ्युजन करायचं असतं. कळलं का? आणि ते लक्षात ठेवा. अजून आता दोन वेगळी करत असलेली वाक्य बघू.
मित्रांनो मुद्दामून तुम्हाला दोन वाक्य कॉम्प्लेक्स दिलेले आहेत. ही दोन आहेत ना ती कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेली आहेत आणि ही दोन आहेत ती सिंपल सेंटेन्स दिलेली आहेत. याच्यामध्ये अँड घातलं तर हेच कंपाऊंड सेंटेन्स पण होईल. फक्त आपल्याला हा रूल्स माहिती करून घ्यायचा. याच्यासाठी दिलंय आपल्याला काय समजलं पाहिजे, क्रियापदाला आयएनजी वापरायचं का हॅव्हिंग करून क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, कळलं? आणि दोन कर्ते भिन्न आहेत का हे बघायचं. आणि इथे जी वाक्य दिली ती मुद्दामून तशीच दिलेली आहेत की भिन्न जरी असली तरी सुद्धा नियम पार्टिसिपल फ्रेजचा तोच राहतो. पहिली क्रिया असेल तर ताबडतोब झालेली किंवा एकाच वेळी होत असलेली क्रिया असेल तर त्याला पहिल्या क्रियेला आयएनजी वापरायचं. जर दोन क्रियांमध्ये अंतर असेल तर हॅव्हिंग करून पास्ट पार्टिसिपल वापरायचं. आता इकडे बघा, द टी वॉज व्हेरी हॉट वी कुडंट ड्रिंक व्हेरी क्विकली. द ट्री वॉज व्हेरी हॉट वी कुडंट ड्रिंक क्विकली. इकडे द टी हा करता आहे आणि इकडे वी हा करता आहे, भिन्न करता आहे. आता फक्त तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे की या क्रियेमध्ये थोडासा वेळ आहे का काय आहे. तर तुम्ही म्हणाल सर हा याच्यामध्ये तर थोडा वेळ गेलेला आहे, पण लक्षात ठेवा स्टेट म्हणजे स्थिती याची गरम राहण्याची तशीच असणार आहे, कळतंय? त्यामुळे इकडे नुसतं एवढंच होणार आहे वाक्य, द टी बीइंग व्हेरी हॉट. कारण का ही क्रिया झालेली नाहीये ना, त्यामुळे ह्या दोन्ही एकाच वेळेच्या क्रिया आहेत. गरम आहे तोपर्यंत मी पिऊ शकत नाही, म्हणजे ज्या ज्या वेळेला गरम आहे त्याच वेळेला मी पिऊ शकत नाही, ज्या ज्या वेळेला गरम आहे त्यावेळेला पिऊ शकत नाही. 2 मिनिटांनी परत बघितलं गरम होता आम्ही पिऊ शकलो नाही, परत 1 मिनिटांनी बघितलं गरम होता आम्ही. वेळ गेला असला तरी ही क्रिया दोन्ही एकाच वेळच्या आहेत, एवढं फक्त समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. पेपर शेटर कसं फसवेल ना ते फक्त लक्षात घ्या. म्हणजे इकडे होणार आहे द टी बीइंग व्हेरी हॉट कॉमा वी कुडंट ड्रिंक क्विकली. आता बघा समजा त्यांनी असं दिलं, द टी हॅव्हिंग बीन व्हेरी हॉट, म्हणजे का याचं तिसरं रूप करायचं ना हॅव्हिंगच्या नंतर, म्हणून इकडे घेतलं द ट्री हॅव्हिंग बीन व्हेरी हॉट वी कुडंट ड्रिंक क्विकली. तर मित्रांनो हे चालणारच नाही, तुम्हाला हे चालू पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, कळलं? ऍज द कॉलेज वॉज व्हेरी फार आय हॅड टू हायर अ रिक्षा. परत कॉलेज फार असणं आणि मला रिक्षा करणं याच्यामध्ये काही अंतर गेलेलं नाहीये, कळतंय का? परत इथे फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स असू दे नंतर कंपाऊंड असू दे तर दोन सिंपल असू दे, पार्टिसिपल फ्रेज वापरत असताना दोन क्रिया एका मागोमाग एक लगेच झाल्या त्या दोन्ही एका वेळी झालेल्या आहेत. म्हणजे इकडे पण पुन्हा नुसतं असं वाक्य होणार आहे, द कॉलेज बीइंग व्हेरी फार. कळलं का? कारण का कॉलेजच्या कृतीमध्ये आणि माझ्या कृतीमध्ये काही वेळेचं अंतर गेलेलं आहे, कॉलेज आहे तिथंच आहे, मी फक्त ठरवलंय जायचं, कळलं? त्यामुळे नुसतं क्रियापदाला पहिल्या क्रिया आहे त्याला आयएनजी येणार, कळलं? बाकी पुढचं आय हॅड टू हायर अ रिक्षा तसंच राहणार आहे. वेन शी फिनिश हर होमवर्क, ज्यावेळेला तिनं तिचा होमवर्क पूर्ण केला, मदर अलाउड हर टू वॉच कार्टून्स. आता ह्याच्यामध्ये अंतर आहे का? तर नक्कीच अंतर आहे. कारण का तिनं होमवर्क पूर्ण केला, आईला ओरडून सांगितलं आई आई माझा होमवर्क पूर्ण झालाय, मग आईने सांगितलं चल मग तुझं दप्तर आवर नीट जागेवरती ठेवून दे, आणि मग म्हणजे अंतर गेलेलं आहे. त्यामुळे परत इकडे दोन्हीकडे वेगळे करते आहेत, म्हणजे शी हॅव्हिंग फिनिश हर होमवर्क कॉमा पुढचं तसंच इट वॉज अ हॉलिडे वी लेफ्ट होम अर्ली इन द मॉर्निंग. दोन्ही एकाच वेळ झालेले आहेत कारण हॉलिडे दिवसभर असणार आहे. त्यामुळे आता इथे लक्षात ठेवायचं इट आलं पाहिजे. बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त एवढंच देतील, बीइंग अ हॉलिडे चालणार नाही, अर्थ जरी बरोबर वाटला तरी. म्हणून इट बीइंग अ हॉलिडे कॉमा वी लेफ्ट होम अर्ली इन द मॉर्निंग. तर मित्रांनो अशा प्रकारे पार्टिसिपलचं खूपच छोटं प्रकरण पण समजण्यासाठी खूप इंटरेस्टिंग, मार्क मिळवण्यासाठी सगळ्यात सोपं असं प्रकरण आता आपण बघितलं. याच्याबरोबर आतापर्यंतचा आपला आलेला जो प्रवास होता की ज्याला मी बेसिक इंग्लिश म्हणतो, म्हणजे ज्यांनी इंग्लिश समजायला मदत होते, ते सगळं आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला उद्यापासून पार्ट्स ऑफ स्पीच शिकायचे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्याला तुम्ही बेसिक म्हणत होता ते शिकवायला मी आता सुरुवात करणार आहे. कारण का माझी अशी धारणा आहे की हे जे आहे हेच खरं बेसिक इंग्लिश आहे. आणि हे एकदा समजलं, ही वाक्य कशा प्रकारची आहेत हे एकदा तुम्हाला समजलं,
तर मग नंतर तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये नाउन काय, ऍडजेक्टिव्ह काय, ऍडवर्ब काय, आर्टिकल कसे वापरायचे, प्रिपोजिशन काय आहे हे तुम्हाला नंतर समजेल. आणि केवळ तेवढ्यासाठीच जो काही आता माझा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे आणि अभ्यास आहे त्याच्यावरनं मी हे ठरवलेलं आहे. आणि याप्रमाणे अनेक मुलांनी पोस्ट मिळवलेले आहेत, त्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. म्हणून मी हीच पद्धत वापरत असतो. मला तुम्हाला कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक पद्धतीनं शिकवणं मला जमत नाही म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे की ते चुकीचं आहे. कारण का भाषा आधी आणि मग व्याकरण आधी. आपण आधी भाषेचे सगळे प्रकार शिकलो, इथपर्यंत आलेलो आहोत. आणि मग त्याच्यानंतर आता याच भाषेमध्ये म्हणजे याच वाक्यांमध्ये कसे काय तिकडे आपल्याला प्रश्न पडतात हे समजणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे मित्रांनो. शेवटी ना आउट ऑफ द वे जाऊन जो एखादा कार्य करतो ना त्यावेळी त्याला नक्कीच यश मिळत असतं. म्हणून मी म्हटलं सक्सेसफुल पीपल नेव्हर डू एनिथिंग डिफरंट, दे डू द थिंग्स डिफरंटली. सक्सेस कशाला म्हणतात की मी शिकवल्यानंतर मला जे शिकवताना जे समाधान मिळतं, तुम्हाला शिकल्यानंतर ज्या तुम्हाला समाधान मिळतं की आज आपण काहीतरी नवीन शिकलोय, आपण एक नवीन दृष्टी डेव्हलप केलेली आहे. आणि ही समजणं, ही दृष्टी मिळणं आणि त्याप्रमाणे अभ्यास करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मित्रांनो माझ्या अनुभवावरून मी सांगतो असं झालं तर तुम्हाला मार्क्स हे मिळणारच. कळतंय? तर अशा प्रकारे हे सगळं पूर्ण झालंय. आता याच्या पुढच्या लेक्चर पासून आपण पार्ट ऑफ स्पीच शिकायला सुरुवात करणार आहोत.